नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक गिरटकर तुम्हा सर्वांच्या मी शिपाई महाराष्ट्राच्या हे यूट्यूब चॅनलवरती स्वागत करीत आहे. तर बघा मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे की आपण अग्निवीर भरती 2026साठी खास प्रिव्हियस इयर पेपर लावणी सुरू केलेले आहेत. त्याच्यात हा आजचा 9वा पेपर आहे मित्रांनो. आणि हे क्लास तुमचे गणित आणि बुद्धिमत्तासाठी राहणार आहेत आणि एकदम झालेल्या प्रश्नांचे सखोल विश्लेषण राहणार आहेत. जर तुम्ही क्लास पाहतच असाल तर तुम्हाला समजतच असेल मित्रांनो की कोणत्या पद्धतीने आपण घेतो. तर चला मित्रांनो, जास्त न बोलता आपण आपल्या क्लासला सुरुवात करूया. बघा, आज जो आपण पेपर घेणार आहोत मित्रांनो, तो अग्निवीर GD 29 एप्रिल 2025, सॉरी हा 2025चा नाही मित्रांनो, 2024, 29 एप्रिल 2024ला झालेला जो पेपर होता त्याच्यातला हा शिफ्ट नंबर 2 मधला पेपर आहे मित्रांनो. ठीक आहे, तो आज आपण पेपर पाहणार आहोत. तर चला. हां, आणखी एक गोष्ट, जर तुम्हाला PDF हवी असेल मित्रांनो, जे काही आपले क्लासेस होतील किंवा जे काही आपले क्लासेस चालू आहेत त्यांची जर तुम्हाला PDF पाहिजे असेल तर आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करा. कोणती तर मी शिपाई महाराष्ट्राच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. चला, आधी काय घेणार, आधी आपण मॅथचे 15 प्रश्न घेणार, नंतर मग काय करणार तर रिजनिंगचे 5 प्रश्न. चला, पहिला प्रश्न काय म्हणते मित्रांनो, 5000चे 2% किती. काय काढायचे आहेत आपल्याला, 5000चे 2% किती. चे याचा अर्थ काय होतो तर याचा अर्थ होतो गुणाकार. आणि किती, 2%. टक्का म्हणजे किती, भागीला 100 होतो मित्रांनो. जसं बघा, जर 1% आपल्याला लिहायचे आहे तर याचा अर्थ होतो मित्रांनो x भागीला 100. हे गोष्ट लक्षात ठेवा, टक्का म्हणजे काय, भागीला 100. चला, आता हेच काढा. काही कटपट होतो का, कटपट होत असेल तर काढा. बघा, 2 0 कॅन्सल होईल. काय होणार, 5 2 10 आणि तो 1 0 म्हणजे किती होणार, 100. एका ऑप्शनमध्ये आहे ना कोणता, तर ऑप्शन नंबर 1 हा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. किती, 100 ह्या प्रश्नाचा उत्तर येणार. चला, पुढचा प्रश्न पाहूया. काय म्हणते, 4 आणि 8 यांच्या लसावी किती आहे. बघा, लसावी कसं काढतो, 4 आणि 8 अशी मोठ्यात मोठी संख्या पहा की दोघांना पण भाग जाईल. बघा, 4ने भाग जाताना दिसत आहे मला. काय होणार तर 4 1 4, 4 2 8. आता भाग जातो का कोणत्या संख्येने, नाही. म्हणजेच याचा अर्थ हा तुमच्या लसावी काय होणार मित्रांनो, ज्यांनी तुम्ही भाग दिल्या आणि जे काही तुमच्या इकडे येऊन उत्तर उरलं यांच्या गुणाकार म्हणजे काय होणार, लसावी. तर मग काय होणार यांच्या गुणाकार, बघा, 4 गुणिला 1 गुणिला 2 म्हणजेच किती होणार मित्रांनो, 8 होणार. कोणता ऑप्शन येणार, ऑप्शन नंबर 3 हा काय आहे तर तुमचा एकदम बरोबर उत्तर आहे. चला, पुढचा प्रश्न पाहूया. बघा, काय म्हणते, 100 200 300 400 यांचे सरासरी मूल्य किती आहे. बघा, सरासरी, सरासरी म्हणजे काय होते मित्रांनो, जर क्रमागत संख्या असतील, क्रमागत संख्या म्हणजे काय, त्यांच्यामधला फरक हा जर सारखा असेल. बघा, इथं काय दिलं आहे आपल्याला, 100 दिलाय, 200 दिलाय, 300 दिलाय आणि काय दिलाय, 400 दिलाय. बघा, सर्वांमध्ये 100 100चा फरक आहे. बघा ना, आहे की नाही आहे फरक 100चा. बघा, 100 मध्ये जर 100 आपण प्लस केला तर 200 मिळतात. 200 मध्ये जर आपण प्लस 100 केला 300 मिळतात. 300 मध्ये जर आपण प्लस 100 केला तर किती, 400 मिळतात. म्हणजे सर्वांमध्ये हा काय आहे, फरक समान आहे. तेव्हाच आपण यांना काय म्हणतो, क्रमागत संख्या म्हणतो. जर क्रमागत संख्या असेल तर यांचा हा जो काही सरासरी ही त्यांची मधली संख्या असते. मधली संख्या म्हणजे काय होणार, बघा, इकडून किती, इकडून 2 संख्या सोडा मित्रांनो आणि इकडून 2 संख्या सोडा, जे काही येणार ते इथे मधली संख्या येणार. आणि बघा, 200 आणि 300च्या मधली संख्या 250 होते मित्रांनो. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर किती येणार तुमच्या, 250. हा तर झाला डायरेक्ट लॉजिक. पण जर आपला लॉजिक लागत नाही आहे तर मग कशी सोडवणार. बघा, सरासरी म्हणजे होते मित्रांनो एकूण संख्यांची बेरीज. सरासरी म्हणजे काय होते तर एकूण संख्यांची बेरीज भागीला काय होतात तर एकूण संख्या. हा सरासरीचा फॉर्म्युला आहे मित्रांनो, हा लक्षातच ठेवा तुम्ही. बघा, एकूण संख्यांची बेरीज काय होणार तर मग आपल्याकडे बघा, 100 अधिक 200 अधिक 300 अधिक काय होणार तर 400. ठीक आहे,
आणि एकूण संख्या म्हणजे संख्या किती आहेत बघा बरं, 1 2 3 4 किती संख्या आहेत तर आपल्याकडे 4 संख्या आहेत. तर भागीला काय होणार, भागीला होणार मित्रांनो 4. चला करा बेरीज. कसं करणार, आणि बेरीज गुणाकार वगैरे थोडे हे जर तुम्हाला तोंडी करण्याची प्रॅक्टिस कराल का नाही चांगलं होईल मित्रांनो. जर तुम्हाला ह्या गोष्टी तोंडी नसतील येत, जसं हे बेरीज ज्याला तुम्हाला तोंडी नसेल येत, तर याच्यावरती ऑलरेडी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे मित्रांनो, तो तुम्ही एकदा पाहून घ्याल. मोठीत मोठी बेरीज तुम्ही तोंडी करणार तो व्हिडिओ पाहून झाल्यानंतर. ठीक आहे, मग काय होणार बेरीज बघा, 100 आणि 200 300, 300 आणि 300 किती होणार तर 600, 600 आणि 400 किती होणार तर 1000, 1000, 1000 भागीला काय होणार तर 4. चला डायरेक्ट तोंडी नसेल येत तर असं करा, काही हरकत नाही. 1000 भागीला किती होणार तर 4, 4 दुने 8 किती वाचले 2, खाली एक 0 येणार. 4 पंचे 20 होणार मित्रांनो, किती वाजले हे 0 0, हा खाली 0 येणार म्हणजे काय 4 0 0, म्हणजे तुमचं उत्तर किती येणार मित्रांनो 250. म्हणजे ह्या प्रश्नाचा सरासरी किती असणार तर मित्रांनो 250. कोणता ऑप्शन, ऑप्शन नंबर 2 एकदम बरोबर उत्तर आहे. ही झाली मित्रांनो शॉर्ट ट्रिक, ही झाली तुमचे फॉर्म्युल्यानुसार, कोणती पण वापरा आपल्याला उत्तर येण्याशी मतलब. चला ठीक आहे, समजलं असेल तर हो म्हणा. चलो पुढचा प्रश्न पाहूया. काय म्हणते, 6400 रुपये पी क्यू आर यांच्यात 2:3 3:5 या गुणोत्तराने वाटल्यास आरचा हिस्सा किती असेल. आरचा हिस्सा विचारलाय आपल्याला, दिलं काय आहे पी क्यू आरचे गुणोत्तर. पी क्यू आर यांचे काय दिले आहे तर मित्रांनो आपल्याला गुणोत्तर दिले आहे. बघा मग यांच्या गुणोत्तरावरून यांना किती पैसे मिळणार ते कसे काढणार ते चांगल्याने पहा. बघा पी चे गुणोत्तर बघा, जो पहिला आहे जसा पी पहिला आहे तर त्याचा गुणोत्तर पहिलाच असणार, क्यू दुसरा आहे तर त्याचा गुणोत्तर दुसरा, आणि आर तिसरा आहे तर त्याचा गुणोत्तर काही तिसरा असणार. हे लाईनशीर असणार. तर मला सांगा पीचा गुणोत्तर किती आहे 2 आहे, क्यूचा गुणोत्तर किती आहे 3 आहे, आणि आरचा गुणोत्तर किती आहे तर मित्रांनो 5 आहे. ठीक आहे, हे झाले यांचे गुणोत्तर. आपल्याला दिले आहेत पैसे, मग याचे रूपांतर करायचं मित्रांनो पैशामध्ये. फक्त काही नाही, पीचे किती गुणोत्तर आहेत 2, तर समजायचं त्या 2च्या समोर लावून घ्यायचे एक्स, म्हणजे पीकड किती पैसे झाले, आता पीकड पैसे झाले 2x, क्यूकड पैसे किती होणार 3x, आणि आरकड पैसे किती होणार 5x. ठीक आहे, हे सर्वांचे पैसे मिळून किती 6400 रुपये होते असे आपल्याला प्रश्नामध्ये दिलाय. म्हणजेच काय होणार, पीकड जेवढा पैसा आहे, क्यूकड जेवढा पैसा आहे, आणि आरकड पैसा जेवढा आहे ते मिळून किती आपल्याकडे 6400 रुपये होतात. पण मला सांगा आपण पीकड पैसा किती घेतला 2x घेतला, क्यूकड पैसा किती घेतला 3x घेतला, आणि आरकड पैसा किती घेतला तर 5x घेतला. बरोबर काय होणार 6400 रुपये. चला करा, 2x अधिक 3x 5x, 2x अधिक 3x काय होणार 5x, 5x आणि 5x किती होणार तर 10x, किती होणार 10x, 10x बरोबर किती होणार मित्रांनो 6400. म्हणजेच तुमच्या x बरोबर किती होणार तर 6400. बघा हा 10 इकडे गुणिला इकडे येऊन काय होणार भागीला होणार, म्हणजे 1 0 कॅन्सल करणार, म्हणजे x किती येणार तुमचा 640 रुपये. एक्स किती आला तुमचा 640 रुपये. पण आपल्याला एक्स वगैरे काढायला सांगितलं का नाही ना, आपल्याला काढा काय म्हणते आरचा हिस्सा किती असणार. तर मला सांगा आरचा हिस्सा किती आहे, म्हणजे आरकड पैसा किती आहे तर आरकड पैसा आहे मित्रांनो 5x, आरकड पैसा किती आहे 5x. पण आपल्याला एक्सची किंमत माहिती आहे ना, म्हणूनच आपण काय करू शकतो 5 गुणिला x, म्हणजे किती घेऊ शकतो आपण 5 गुणिला 640 असं करू शकतो. चला मग 5 गुणिला 640 किती रुपये होणार मित्रांनो बघा, 5 गुणिला 0 0, 5 20, 20च्या काही आला 0, हातचे आले 2, 5 सकम 30, 30 आणि 2 किती होणार मित्रांनो 32. म्हणजे आरचा किती हिस्सा आहे मित्रांनो तर 3200 रुपये काय आहे आरचा हिस्सा आहे. ठीक आहे, 3200 रुपये आरचा हिस्सा आहे. हा तर झाला बिलकुल पद्धतनी. तुम्हाला एक शॉर्ट ट्रिक सांगतो मित्रांनो बघा, पीकड किती हिस्सा आहे, पीकड सर म्हणाल तुम्ही 2 हिस्सा आहे. बघा मी इथे लिहून देतो तुम्हाला चांगल्या पद्धतीने, पी क्यू आर. ठीक आहे, म्हणजे काय पीचा हिस्सा 2 आहे, क्यूचा 3 आहे, आणि आरचा किती आहे तर 5 आहे. पीचा किती 2, क्यूचा 3, आणि आरचा किती आहे 5 आहे. मला काढायचं कोणाच्या आरचं. बघा ह्या दोघांना जेवढा पैसा जाणार, म्हणजे 2 अधिक 3 किती होणार 5, म्हणजे यांच्या दोघांचा हिस्सा मिळून किती आहे 5, आणि ह्या एकट्याचा किती हिस्सा आहे 5. म्हणजे यांना जेवढे पैसे जाणार, ह्या दोघांना मिळून जेवढे पैसे जाणार तेवढेच कोणाला जाणार आरला जाणार. आणि हे दोघांना मिळून किती युनिट आहे 5 युनिट, आणि याचा पण किती 5 युनिट, म्हणजे यांना 5 युनिट आणि त्यांना 5 युनिट, म्हणजे याला अर्धे आणि त्याला अर्धे नाही जाणार का.
म्हणजे ह्या दोघांना जेवढे पैसे जाणार ते ह्या एकट्याला जाणार, म्हणजे यांना अर्धे आणि त्यांना अर्धे जाणार, बरोबर आहे का नाही? म्हणजे पी आणि क्यूला किती पैसे जाणार? अर्धे. आणि आर कडे पैसे किती राहणार? अर्धे. म्हणजे याचा अर्थ 6,400चे अर्धे पैसे कोणाला जाणार? आरला. 6,400चे अर्धे किती होते मित्रांनो? तर 3,200 रुपये होते. म्हणून ऑप्शन नंबर 3 हा काय आहे आपला एकदम बरोबर उत्तर आहे. ही पद्धत वापरा, ती पद्धत वापरा, काहीच हरकत पडत नाही मित्रांनो, फक्त तुम्हाला समजते कोणत्या पद्धतीने ते डिपेंड करते. चला, समजलं का तुम्हाला? चला पुढचा प्रश्न पाहूया. हा, बघा काय आहे पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 5 काय म्हणतो? एक कार 36 मिनिटात 1.2 किलोमीटर अंतर पार करते, तर तिचा वेग किती असेल? आणि वेग कशात काढणी आहे? तर आपल्याला किलोमीटर पर तासात काढणी आहे. कशात काढणी आहे वेग? किलोमीटर पर तासात. तर आपल्याला काय करावं लागेल मित्रांनो? आधी ह्या 36ला काय करावं लागेल आपल्याला? मिनिटमध्ये कन्वर्ट करावं लागेल. 36ला कशात कन्वर्ट करावं लागेल आपल्याला? म्हणजे ते मिनिटात दिलेत, आपल्याला कशात? तासात कन्वर्ट करावं लागेल. जसा बघा, जर मिनिटच्या जर आपल्याला तासात कन्वर्ट करायचे आहे, तर जेवढे काही आपल्याला मिनिट दिले आहेत मित्रांनो, त्याला भागीला आपल्याला 60 करावा लागतो. म्हणजेच याचा अर्थ काय? आपल्याकडे मिनिट किती आहेत? 36. 36 भागीला काय करावं लागेल? तर 60 करावं लागेल. त्याच्यातच आपण वेग काढू शकतो. वेग बघा दोनच याच्यात काउंट करतो. सध्या तुम्हाला हे एवढंच लक्षात ठेवा की वेग आपण कशात? दोन याच्यात, म्हणजे स्पीड. स्पीड म्हणजेच काय? तर वेग मित्रांनो, हा दोन याच्यात आपण काउंट करतो. एक तर मीटर पर सेकंद मध्ये असतो, किंवा मग किलोमीटर पर अवर, म्हणजेच काही किलोमीटर पर तास मध्ये असतो. ह्या दोनच याच्यात. तर ह्या दोन्ही व्हॅल्यू तुमच्या समान पाहिजेत. जसा बघा, स्पीड किलोमीटर मध्ये दिली आहे, तर हा तुमच्या तासातच आला पाहिजेत. तर मिनिटांना आपल्याला तासामध्ये कन्वर्ट करावा लागतो. तर काय होणार? 36 मिनिट म्हणजे किती तास होणार? तर काटा आता, ज्यांनी कटते त्यांनी काटा. बघा, 6 6 36, 6 आहे. 12ने पण काटू शकतो ना सीधा, 12नीच काटू. मग काय होणार? 12×3=36, 12×5=60. म्हणजे 36 मिनिट म्हणजे काय? तर 3/5 काय होणार? तर तास होणार. 3/5 तास. चला, तासामध्ये आपल्याला मिळालं. पॉईंटमध्ये कन्वर्ट करणे सोडून द्या सध्या. ठीक आहे. म्हणजेच काय होणार मित्रांनो? वेग आपला होणार. वेगचा फॉर्म्युला लक्षात ठेवा मित्रांनो. अंतर भागीला काय होते? तर वेळ. अंतर भागीला वेळ. अंतर किती आहे आपल्याकडे? 1.2 किलोमीटर. भागीला काय होणार? 3/5. 3 काय होणार? तर 5. बघा, हा जो खाली भागीला दिलेला राहते तो वरती जाऊन काय होतो? गुणाकारात. म्हणजे 1.2 गुणीला काय होणार? तर 5. भागीला काय होणार? तर 3. चला, 3 भाग द्या. 3 0 0 पॉईंट, तसा 3 चौक 12. ठीक आहे. काय होणार? तर 5 चौक 20. 20 ज्याला एक अंक सोडून पॉईंट द्यावा लागेल, म्हणजे काय होणार? किलोमीटर पर तास किंवा अवर म्हणा. म्हणजे काही वेग काय येणार? तर 2 किलोमीटर पर तास. कोणता ऑप्शन आहे मित्रांनो? ऑप्शन नंबर 1 काय आहे? तर एकदम बरोबर उत्तर आहे. थोडा कठीण आहे मित्रांनो, पण एकदा रिपीट करा व्हिडिओला, ते तुमच्यासाठी चांगलं होईल. एकदम चांगल्या पद्धतीने समजून जाणार. चला, समजलं प्रश्न क्रमांक 5 काय उत्तर येणार? तर त्याचा ऑप्शन क्रमांक 1. चला पुढचा प्रश्न पाहूया. काय म्हणते प्रश्न क्रमांक 6? 30-48 या गुणोत्तराचे साध्या रूपात, म्हणजे साध्या स्वरूपात रूपांतर करा. साधे रूप म्हणजे काय मित्रांनो? बघा काय आहे? 30-48. मला सांगा, 30ला आणि 48ला अशा कोणत्या मोठ्यात मोठ्या संख्येने भाग जातो? तर तुम्ही म्हणाल सर 6ने भाग जातो ना. काय होणार? 6×5 = 30, 6×8 = 48. आणखी आता यांना कोणाला भाग जातो का? नाही. म्हणजे हा झाला तुमचा लहान रूप. कोणता ऑप्शन येणार? तर ऑप्शन नंबर 2 हा काय आहे? तर एकदम बरोबर उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. बघा काय म्हणते प्रश्न क्रमांक 7. काही 6 आणि 8 यांच्या काय काढणी आहे? मसावी. मसावी म्हणजेच काही HCF. मसावी म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, 6 आणि काही तर 8, एक उभी आणि एक आडवी रेषा देऊन द्यायची. अशी मोठीत मोठी संख्या पहा की त्या संख्येने दोघांना पण भाग जाईल. तर बघा, एकच अशी संख्या आहे की त्या संख्येने दोघांना पण भाग जातो. कितीने? 2ने भाग जातो. कितीने भाग जातो? 2ने भाग जातो. किती वेळा? 2×3=6, 2×4=8. आपल्याला काय विचारलंय? मसावी विचारलाय. तर हा जो मोठ्यात मोठ्या संख्येने ह्या दोन्ही संख्येना ज्यांनी भाग जातो, हे काय आहे? ह्या मोठ्यात मोठ्या संख्येने ज्यांनी ह्या दोन्ही संख्यांना भाग जातो, यालाच आपण म्हणतो मित्रांनो मसावी.
हा काय असतो तर हा असतो मसावी. म्हणजे 6 आणि 8 ह्या संख्यांना अशी कोणती मोठ्यात मोठी संख्या भाग देते तर 2नीच भाग देतो. म्हणजे 2 हा काय असणार तर यांच्या मसावी असणार. 2 काय असणार मित्रांनो तर मसावी असणार. चला पुढचा प्रश्न पाहूया. बघा प्रश्न क्रमांक 8 काय म्हणते 24 आणि 30 या दोघांना पूर्णपणे विभाजित करणारी सर्वात मोठी संख्या कोणती. 24 दिलाय मित्रांनो आपल्याला आणि काय दिलंय 30 दिलाय. ह्या दोघांना पण कोणत्या मोठ्यात मोठ्या संख्येने भाग जाते ते सांगायचं आहे. बघा 4नी भाग 24ला जाते 30ला जाते का नाही म्हणजे ही संख्या नाही होऊ शकणार. बघा 6ने 24ला पण भाग जाते 30ला पण भाग जाते ही संख्या होऊ शकते. पण हिच्यापेक्षा आणखी कोणती मोठी आहे का पाहू. बघा 12ने 24ला भाग जाते 30ला भाग जाते का नाही जात. बघा 15ने 30ला भाग जाते 24ला भाग जाते का नाही जात. म्हणजे ही संख्या नाही होणार. म्हणजे कोणती संख्या होणार अशी कोणती संख्या आहे तर अशी 6 ही संख्या आहे की ते 24ला आणि 30ला दोन्ही संख्यांना भाग देते. बरोबर आहे की नाही. चला पुढचा प्रश्न पाहूया. एक मिनिट. हा काय म्हणत आहे जर 13 पेनची किंमत 65 रुपये असेल तर एका पेनची किंमत किती असेल. बिलकुल सोपी प्रश्न मित्रांनो. पण एक मी तुम्हाला उदाहरण घेऊन सांगतो. बघा मी काय म्हणतो 2 पेनची किंमत 10 रुपये आहे तर एका पेनची किंमत किती. तुम्ही काय म्हणाल सर 5 रुपये आहे ना. बरं काढले कसे मग 5 उत्तर आला कसा तर काय करू ना आपण 10/2 करू म्हणजे काय येणार 5 रुपये उत्तर येणार. तर याचाच वापर आपल्याला इथं करायचा आहे. बघा ती 13 पेनची किंमत किती आहे 65 रुपये तर काय करणार तुम्ही 65/13 याच्यावरून काय तुमची एका पेनाची किंमत निघेल 13×5 = 65. म्हणजे एका पेनाची किंमत किती आहे तर मित्रांनो 5 रुपये. कोणता ऑप्शन आला ऑप्शन नंबर 2 हा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. चला काय तर प्रश्न क्रमांक 10 प्रश्न वाचा बरं काय आहे. पहिल्या 8 समसंख्यांची बेरीज किती आहे. पहिल्या 8 समसंख्यांची बेरीज विचारलं. बघा समसंख्यांची बेरीज आली ते पण काय पहिल्या म्हणजे काय क्रमांकात तर कसं काढायचं मित्रांनो. जसा 8 आहे 8च्या पुढचा नंबर कोणता आहे मित्रांनो 9 यांच्या दोघांच्या करून टाका गुणाकार. जेवढे काही संख्या विचारल्या तुम्हाला आता काय पहिल्या 8 संख्या म्हणतात 8च्या पुढे काय आहे 9 तर काय करणार तुम्ही 8 गुणीला 9 करून टाका 8×9 किती होते मित्रांनो 72. म्हणजे तुमचं उत्तर काय येणार मित्रांनो तर 72 हा उत्तर येणार एकदम काय आहे तर बरोबर आहे. 72 या प्रश्नाचं एकदम बरोबर उत्तर आहे. हे फक्त लक्षात ठेवा तुम्ही गोष्ट. चला पुढचा प्रश्न पाहूया. काय म्हणते जर एका संख्येचे 1/4चे मूल्य 2 असेल तर ती संख्या किती असेल. एकदम सोपी प्रश्न मित्रांनो. बघा काय म्हणते जर एका संख्येचे 1/4चे मूल्य 2 असेल म्हणजे याच्या म्हणण्याचा अर्थ असा आहे जर एखाद्या संख्येला आपण 1/4ने गुणलं किंवा 4ने भाग दिलं तर त्या संख्येचा उत्तर 2 येते. तर कोणत्या संख्येचा उत्तर 2 येते मित्रांनो हे 8 आहेत. हे येस नाही आहेत हे 8 आहेत. ठीक आहे तर आपण ती संख्या घेऊ मित्रांनो x आणि ह्या संख्येला जर 1/4ने जर आपण गुणला म्हणजे काय जर एका संख्येचे चे याचा अर्थ काय होते गुणाकार म्हणजे एक्सचे 1/4 याच्या उत्तर काय येते 2 येते. बघा एक्स बरोबर काय होणार हा भागाकारात आहे इकडे जाऊन काय होणार गुणाकारात म्हणजे 2 × 4 म्हणजे एक्स किती होणार मित्रांनो तर 8 होणार. एक्स किती येणार 8 येणार. म्हणजे ऑप्शन नंबर 3 हा काय आहे तर तुमचा एकदम बरोबर उत्तर आहे. ऑप्शन नंबर 3 हा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. बघा काय म्हणते एका काटकोन त्रिकोणात कोण बी काटकोन आहे ए बी 6 आणि बी सी 8 आहे तर त्रिकोणाची परिमिती किती असेल. एकदम चांगला प्रश्न मित्रांनो. काय प्रश्न क्रमांक 12 काय म्हणते एका काटकोन त्रिकोणात काटकोन म्हणजे काय जिथे 90 अंशाचा कोन तयार होतो त्याला आपण काटकोन म्हणतो. कोण बी काटकोन आहे ए बी 6 आणि बी सी 8 आहे तर त्रिकोणाची परिमिती किती. एकदम चांगला प्रश्न मित्रांनो. एकदम सावकाश आपण याला सोडवणार. चला मला ह्या शिफ्टमधून हाच प्रश्न आवडला का बरं सांगतो. बघा काय दिलं आहे तुम्हाला काटकोन त्रिकोण काटकोन काटकोन म्हणजे राईट अँगल याला म्हणतो मित्रांनो. इंग्लिशमध्ये याला काय म्हणतो आपण राईट अँगल. म्हणजे याचा अर्थ काय होतो तो 90 अंशाचा कोन. ठीक आहे तर एक त्रिकोण आहे. ठीक आहे डायग्राम मध्ये पाहू मिळते का आपल्याला त्रिकोण. हा ठीक आहे हा एक त्रिकोण आहे आणि याचा नाव समजा ए
बी सी आहे आणि हा जो कोन आहे, हा जो बी नावाचा कोन आहे हा किती अंशाचा आहे तर 90 अंशाचा आहे. तेच दिलं आहे ना आपल्याला प्रश्नामध्ये. बघा प्रश्न पहा, एका काटकोन त्रिकोणात कोन बी काटकोन आहे, ए बी बरोबर 6 आहे आणि आपल्याला काय दिलं आहे, ए बी बरोबर 6 आहे आणि मग BC बरोबर 8 आहे. BC बरोबर किती आहे तर BC बरोबर 8 आहे. आधी काटकोनाबद्दल बोलू मित्रांनो. बघा जर तुमचा असा काटकोन तयार होत असेल, एक बाजू दिली असेल, दुसरी बाजू दिली असेल आणि जिथं काटकोन तयार होते त्याच्या पुढची बाजू जर नसेल दिली तर कसं काढायचं, हिला म्हणतात मित्रांनो कर्ण. कर्ण म्हणजे इंग्लिशमध्ये याला म्हणतो आपण हायपोटेनस. ठीक आहे, याला म्हणतात कर्ण. कर्ण काढण्यासाठी आपल्याकडे लागतो मित्रांनो पायथागोरसचा प्रमेय किंवा आपण त्याला म्हणतो पायथागोरसचा थेरम. तर हा समजून घ्या, हा इम्पॉर्टंट आहे. पेपरमध्ये डायरेक्ट विचारतो पायथागोरसचा खालीलपैकी कोणता प्रमेय आहे किंवा पायथागोरसचा खालीलपैकी कोणता थेरम आहे असे आपल्याला डायरेक्ट विचारले जाते. तर मग काय होणार, पायथागोरसचा प्रमेय. प्रमेय मराठीत म्हणतात मित्रांनो आणि थेरम काय तर इंग्लिशमध्ये म्हणतात. ठीक आहे, थेरम. ठीक आहे, काय असतो हा पायथागोरसचा प्रमेय किंवा पायथागोरसचा थेरम, तर सिम्पली काही नसतो मित्रांनो, हा असतो कर्णचा वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग अधिक काय असतो तर दुसऱ्या बाजूचा वर्ग. यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात हायपोटेनसचा स्क्वेअर बरोबर साइड 1चा स्क्वेअर अधिक साइड 2चा स्क्वेअर. ठीक आहे, तर मग कसं काढणार आपण पहा. कर्ण काढायचे आहे आपल्याला, तर कर्णाच्या जागी मी घेतो एक्स हा कर्ण आहे समजतो, याचा वर्ग येणार. पहिली बाजू हिला घ्या किंवा हिला घ्या काही फरक नाही पडत, मी 6 घेतो म्हणजे ए बी ला घेतो. म्हणजे काय होणार, ए बीचा वर्ग अधिक काय होणार तर BCचा वर्ग. ठीक आहे, BCचा वर्ग. ठीक आहे, एक्सचा वर्ग जसा तसा राहणार. ए बी किती आहे 6 आणि BC किती आहे तर BC आहे 8. म्हणजे काय होणार 6चा वर्ग अधिक 8चा वर्ग. एक्सचा वर्ग जसाचा तसा राहणार. बघा 6चा वर्ग 36 आणि 8चा वर्ग 64. म्हणजेच एक्सचा वर्ग बरोबर काय होणार 36 आणि 64 किती होतात मित्रांनो 100. ठीक आहे, आता इकडे हा वर्गात आहे, हा इकडे जाऊन काय होणार तर वर्गमुळात होणार. म्हणजे वर्गमुळात 100 म्हणजे किती होतात मित्रांनो 10. वर्गमुळात 100 म्हणजे किती होतात 10. म्हणजे हा जो तुमचा कर्ण आहे हा किती आहे मित्रांनो 10 आहे. हा जो कर्ण आहे हा 10 आहे. म्हणजे एसी किती निघाला तुमच्या 10. बघा प्रश्नावरती येऊ. आपल्याला काय दिलं होतं, ए बी आपल्याला दिलं आहे 6. ठीक आहे, BC किती दिलाय, BC दिलाय तुम्हाला 8 आणि आता AC किती मिळालं आपल्याला, AC मिळालं 10. AC किती मिळालं मित्रांनो आपल्याला 10. चला आता आपल्याला काय काढा म्हणते त्रिकोणाची परिमिती. ठीक आहे, परिमिती कशी काढतो मित्रांनो आपण, सर्व बाजूंच्या बेरजेलाच काय म्हणतात तर परिमिती म्हणतात. काय होणार सर्व बाजूंची बेरीज म्हणजेच काय होणार तर परिमिती होणार. चला सर्व बाजूंची बेरीज करा, काय होणार तर बघा पहिली बाजू आपल्याकडे 6 आहे, 6 अधिक 8 अधिक काय होणार तर 10. 6 आणि 8 14, 14 आणि 10 किती होणार तर 24. म्हणजे ह्या त्रिकोणाची परिमिती किती असणार मित्रांनो 24 असणार. कोणता ऑप्शन तर ऑप्शन नंबर 2 हा काय आहे तर तुमचा एकदम बरोबर उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. चला हे समजलं का, हे त्याच्यातलंच आहे बरं. प्रश्नाला पण मी तुम्हाला चांगल्याने डिटेलमध्ये एक्सप्लेन करून सांगितलो. चलो पुढचा प्रश्न पाहूया. काय म्हणते, त्रिकोणाचे सर्व अंतर्गत कोणाची बेरीज किती असते. जसा आपण हा त्रिकोण पाहिला मित्रांनो, आताच एक त्रिकोण काढला होता जसा हात धरू. ठीक आहे, हा एक त्रिकोण आहे समजा. ठीक आहे, याच्या त्रिकोणाच्या अंतर्गत हे जे कोण तयार होतात ह्या कोणांची बेरीज किती आहे असं विचारलंय. तर डोळे झाकून किती माराल मित्रांनो, ऑप्शन नंबर 3 किती 180 डिग्री असते. त्रिकोणाचे सर्व अंतर्गत कोणाची बेरीज किती तर 180 डिग्री असते. चला 2चे पहिले 5 गुणक यांची सरासरी मूल्य किती आहे. प्रश्न क्रमांक 14 काय म्हणते मित्रांनो, 2चे पहिले 5 गुणक यांचे सरासरी मूल्य किती आहे. तर हा अशा पद्धतीने प्रश्न आहे. कसे सोडवणार मग याला पहा. याच्यात एक शब्द दिलाय मित्रांनो गुणक.
कोणता शब्द दिलाय तर याच्यात गुणक शब्द हा दिलाय बघा. गुणकचा अर्थ काय होतो ते पाहून घ्या मित्रांनो. आधी गुणक, गुणक म्हणजे सिंपली तुम्हाला समजण्यासाठी सांगतो मित्रांनो, पाडा. बघा याचा अर्थ काय होणार, दोनचे पहिले पाच गुणक म्हणजे दोनच्या पाड्यात येणारे पहिले पाच संख्या. दोनचा पाडा म्हणा बे एक बे, बे दोन्ही चार, बे तेर सहा, बे चौ आठ, बे पंचे दहा. आले एक दोन तीन चार पाच, पाच वेळा आले. तर हे जे गुणक आहेत यांचे काय म्हणते सरासरी मूल्य किती असणार. बघा जर क्रमागत संख्या असतील, क्रमागत मी तुम्हाला कालच्याही पेपरमध्ये सांगलो, आज पण सांगतो काय, जर क्रमागत संख्या असतील, क्रमागत कशा ओळखायचे, जर त्यांच्यामधला जर फरक हा सारखा असेल. बघा प्रत्येकातील फरक कितीचा आहे तर मित्रांनो हा +2 होत जात आहे. म्हणजे सर्वांतील फरक किती आहे तर हा समान आहे. जर अशा वेळेस क्रमागत संख्या असतील तर त्यांची सरासरी ही मधली संख्या असते. बघा मधली संख्या किती आहे 6, तर हेच काय होणार सरासरी. पण जर हे असं लक्षात नसेल राहत तर मग सीधा सरासरीचा फॉर्म्युला लक्षात घ्या. सरासरी, सरासरी बरोबर होते मित्रांनो सर्व संख्यांची बेरीज, संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या. संख्यांची बेरीज भागीला काहीतरी एकूण संख्या. एक मिनिट, काहीतरी संख्या. चला किती एकूण संख्या आहेत मित्रांनो आपल्याकडे तर 5 आहेत. कोणकोणत्या बघा, 2 अधिक 4 अधिक 6 अधिक 10 अधिक, सॉरी 10 नाही, आधी काय येणार तर 8 येणार, आधी काय येणार 8 येणार. ठीक आहे, 8 अधिक काय होणार तर 10 भागीला किती होणार, एकूण किती आहे तर 5. चला करा बेरीज. बघा 2 आणि 4 6, 6 आणि 6 12, 12 आणि 8 20, 20 आणि 10 किती होणार 30, 30 भागीला 5 म्हणजेच किती होणार तर 6. आलं तेच उत्तर. कोणतं ऑप्शन तर ऑप्शन नंबर 2 हा एकदम काय आहे तर मित्रांनो बरोबर उत्तर आहे. चला सोपीच प्रश्न होता, फक्त ते गुणक म्हणजे पाडा हे गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही. काय म्हणते, तांदळाचा दर 30 रुपये किलो वरून रुपये 36 पर किलो झाला आहे, तर वाढीची टक्केवारी किती. मला सांगा आधी तांदळाचा दर किती होता 30 रुपये होता, आता 36 रुपये झाला, वाढला किती 6 रुपये वाढला. किती रुपयाने वाढला मित्रांनो 6 रुपये वाढला. बरं ते 6 रुपयाची वाढ झाली कोणत्या पैशावर तर ते 6 रुपयाची वाढ झाली मित्रांनो 30 रुपयावर. किती रुपये वाढले तर 6 रुपये वाढले. आधी किती होते 30, आता झाले किती 6 रुपये. ठीक आहे, तर 30 रुपयावर 6 रुपये झाले. टक्केवारीत काढायचे आहे म्हणजे गुणीला करा 100. चला काही काटपेट होते का बघा, 6 1 6, 6 पंचे 30, 5 दुने 10 आणि 1 0 म्हणजे किती उत्तर येणार तर याचं 20% हा बरोबर उत्तर आहे मित्रांनो. किती टक्के उत्तर आहे याचं तर 20%. कोणतं तर ऑप्शन नंबर 3 एकदम काय आहे तर बरोबर उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. मॅथचे 15 प्रश्न झाले मित्रांनो, आता काय पाहणार तर आपण रिजनिंगचे 5 प्रश्न पाहणार. ठीक आहे, चला काय म्हणते, राहुलच्या त्याच्या वर्गात वरील बाजूने 9वा आणि खालील बाजूने 38वा क्रमांक आहे, तर वर्गात एकूण किती विद्यार्थी आहेत. हा रांगेतील क्रमांक तुम्हाला एक प्रश्न दिसेल म्हणजे दिसेलच. नेहमी नेहमी सांगतो याला सोडवायचं कसं बघा, कशा म्हणते वरच्या बाजूने वरून कितवा नंबर आहे अधिक घ्यायचं खालून कितवा नंबर आहे आणि मायनस करून द्या 1 झालं. तुमच्या एकूण किती संख्या आहेत ते निघणार. काय बघा वरील बाजूने कितवा आहे तर 9वा अधिक खालील बाजूने 38वा मायनस करा 1. बघा 9 आणि 38 47 होणार, 47 मायनस 1 करा किती उत्तर येणार तर 46. किती असणार एकूण विद्यार्थ्यांची संख्या 46. कोणता ऑप्शन, ऑप्शन नंबर 2 एकदम काय आहे तर बरोबर उत्तर आहे. चलो समजत आहे का तुम्हाला, समजत असेल तर हो म्हणा. चला पुढचा प्रश्न पाहूया. काय म्हणतो, 50 विद्यार्थ्याच्या वर्गात मीनू डावीकडून 15व्या स्थानावर आहे, तर उजवीकडून तिचे स्थान किती असेल. बघा काय म्हणते, आता एकूण विद्यार्थी दिले आहेत आपल्याला आणि काय म्हणते मीनू 15व्या स्थानावरून कितवी तर सॉरी डावीकडून कितवी आहे तर 15व्या स्थानावर आहे, तर उजवीकडून तिचे स्थान किती. बस फक्त करायचं काय आहे तुम्हाला एवढं पहा, एकूण विद्यार्थी किती आहेत 50. ठीक आहे, आणि डावीकडून कितवा क्रमांक आहे तिच्या 15वा, तर मायनस काय कराल तर 15 करा आणि प्लस त्याच्यात 1 जोडून द्याल, बस तुमचं उत्तर निघून जाईल. बघा 50 मधून 15 गेले किती राहणार 35, 35 आणि 1 किती होणार तर 36.
किती होणार तर 36 होणार मित्रांनो. म्हणजेच उजवीकडून तिचे स्थान किती असेल तर 36. 36 हा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. मी तुम्हाला सोडवायची कोणती पद्धत सांगतो ते लक्षात ठेवा मित्रांनो, कारण की यांची उत्तर असेच निघतात आणि आपल्याला ते काही पुष्कळ काही असं डायग्राम वगैरे काढून काही करायची गरज नाही. सिम्पली किती विद्यार्थी आहेत 50, स्थान कितवा आहे 15वा, तर -15 करा, एक त्याच्यात जोडून घ्या, किती येणार तर 36. एकदम बरोबर उत्तर आहे. चलो पुढचा प्रश्न पहा. हा एक नाव दिलंय आपल्याला, या शब्दात उजव्या बाजूने 7वा अक्षर कोणता आहे. उजव्या बाजूने, उजवी बाजू कोणती आहे ही आहे मित्रांनो बघा. 1 2 3 4 5 6 7. 7व्या बाजूने कोणता अक्षर आहे तर मित्रांनो टी आहे. तर कोणता उत्तर बरोबर, प्रश्न क्रमांक म्हणजे सॉरी कोणता ऑप्शन तर पहिला ऑप्शन एकदम बरोबर उत्तर आहे. चलो पुढचा प्रश्न पाहूया. काय तर प्रश्न क्रमांक 4. चला प्रश्न वाचा बरं. हा काय म्हणते, सांकेतिक भाषेत इन्स्टिट्यूशनला असे लिहिले जाते तर परफेक्शनसाठी काय लिहिले जाईल. बघा काय दिलं आहे आपल्याला. पहिला INSTITUTION असा शब्द दिला आहे मित्रांनो. आणि याला लिहिलं काय आहे तर याला लिहिलं आहे NOITU तर हा जो शब्द आहे कोणता, परफेक्शन, याच्यासाठी काय लिहिले जाईल ते सांगायचे. तर आधी याचा विचार करून घेऊ ना, याला कोणत्या पद्धतीने कोणता लॉजिक लावला आहे बघा. जर मी बघायला गेलो का नाही, मला सीधं दिसत आहे मित्रांनो. इथं पहिल्या क्रमांकाला येन आहे, इकडे येन घेतला, ओला इकडे घेतला, आयला इकडे घेतला, सॉरी हा काय आहे आयचा आहे ना, हा आय आहे, ठीक आहे. टीला इकडे घेतला, म्हणजे मला सीधं दिसत आहे मित्रांनो की हे उलटे उलटे होत चालले आहेत. काय होत चालले आहेत, हे उलटे होत चालले आहेत. म्हणजेच हा जो नाव दिला आहे आपल्याला काय, PERAP, परफेक्शन, ठीक आहे, परफेक्शन. हा जो आपल्याला नाव दिलाय हा देखील काय होणार तर उलटा होणार. म्हणजे येन आधी येणार, ठीक आहे, ओ नंतर येणार, आय येणार, मग टी येणार, सी येणार, EFREP अशा पद्धतीने नाव येणार मित्रांनो. हा ठीक आहे. तर कोणत्या ऑप्शन मध्ये दिला आहे आपल्याला बघा. NOI पाहिजेत, हा गेला. NOIT बरोबर आहे, NOIT बरोबर आहे, NOIT बरोबर आहे. मग काय CEF, NOITCEFREP हाच दिसत आहे. NOITCEFPER नाही, REP पाहिजेत आपल्याला, हाही नाही होणार. कोणता ऑप्शन तर ऑप्शन नंबर 2 एकदम बरोबर आहे मित्रांनो. काय दिलंय सीधं दिसत आहे आपल्याला. हा जो इन्स्टिट्यूशन नाव दिलं आहे ना मित्रांनो, त्याचा उलटा करून याला लिहिलं आहे. तर आपण काय करणार, परफेक्शनला पण उलटा करणार. तर कोणता येणार, NOITCEREP हा एकदम तुमचा काहीतरी बरोबर उत्तर आहे. कोणता ऑप्शन तर ऑप्शन नंबर 2. चला ह्या सेटचा आखरी प्रश्न पाहूया मित्रांनो. काय आहे, दिलेल्या अक्षर मालिकेतील रिकामे स्थान भरा. काय दिलं आहे आपल्याला, ARCS आणि ET आणि पुढचं काढायला सांगितलंय. कसं काढणार बघा. पहिला शब्द बघायचा बघा. पहिला शब्द पाहूया ऑप्शन नुसार जाते का, 2 जागी समान शब्द आहेत, ठीक आहे. तर काय होणार बघा, ये पहिल्या नंबरवर पहिल्याच धरायचं, ठीक आहे. सी 3ऱ्या नंबरवर, ई 5व्या नंबरवर. बघा +2 होत आहे, इथं पण +2 होत आहे, ठीक आहे. +2 पुढे पण काय होणार तर मित्रांनो +2 होणार. 5 मध्ये 2 जोडा 7 येणार आणि 7 कोणता येणार, जी. कोणता ऑप्शन आहे बघा, एकच ऑप्शन असा आहे की त्याच्यात जी आहे, पुढचा शब्द काढायची गरजच नाही. हे तर झालं सोडवायचं असं, पण आपल्याला शिकायचं आहे, सोडवून घेऊ आपण. बघा R 18व्या नंबरवर, S 19व्या नंबरवर, T 20व्या नंबरवर. 18 19 20 इकडे काय येणार 21, 21व्या नंबरवर काय असतो U, म्हणजे तोच ऑप्शन येणार. ठीक आहे मित्रांनो. तर चला अशा पद्धतीने हा प्रश्न सेट देखील म्हणजे सॉरी काय समाप्त झाला. बघा PDF साठी काय करायची आहे तुम्हाला, PDF साठी आपली टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या मित्रांनो. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. आणि ज्या पद्धतीने तुमच्या मला सपोर्ट मिळत आहे मित्रांनो, खरंच त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद तुमचं, ठीक आहे. आणखी मला उत्साह आणि प्रेरणा मिळते की मी तुमच्यासाठी काहीतरी चांगलं केलं पाहिजेत. कमेंट करत राहा मित्रांनो, कोणत्या गोष्टी समजतात नाही समजतात सर्व काही आपण डिस्कशन करणार. तर चला आजच्यासाठी एवढंच राहू देऊया. जय हिंद, जय महाराष्ट्र.